नमस्कार। राज्यातील सर्व पॅन कार्ड धारकांसाठी आणि आधार कार्ड धारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर तुम्हाला 1 डिसेंबर पासून अत्यंत मोठे लाभ मिळणार आहे। सोबतच विविध योजना आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरती सुरू झालेल्या आहेत। तुम्हाला 50,000 रुपयापर्यंत विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारावरती दिले जाणार आहे। सोबतच पॅन कार्ड मध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेला आहे। तर 1 डिसेंबर पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतो। तर बघा, पहिल्यांदा बघून घेऊयात की आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी काय आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आधार कार्डवरती विविध योजना सुरू केलेल्या आहेत। आता सर्वजण या योजनांचा लाभ घेत असेल। आता याच्यामध्ये गॅस कनेक्शन आहे। बघा, ज्या माता भगिनीच्या नावाने गॅस कनेक्शन असेल आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले असेल तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत वर्षाला मोफत 3 गॅस दिले जातात। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्हाला सुद्धा 1 डिसेंबर नंतर अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु सर्व योजनांचे पैसे हे आधार कार्डच्या आधारावरती देता येत होते। बघा, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कोणती जरी सरकारची योजना सुरू झाली किंवा विविध योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती डीबीटीद्वारे येत होते, परंतु आतापासून आधार कार्डवरती महत्त्वपूर्ण असा नियम लागू झालेला आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल किंवा दुसऱ्या योजनांचा लाभ घेता असाल तर तुम्हाला आतापासून आधार कार्डवरती काही महत्त्वाचे नवीन नियम लागू झालेले आहेत। आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे नियम आहेत ते तर बघून घेऊयात, परंतु काही जुने पण नियम याच्यामध्ये तसे ठेवण्यात आलेले आहेत आणि काही नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। तर अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, 1 डिसेंबर पासून भारतातील 120 करोड आधार कार्ड धारकांना आनंदाची बातमी आहे। तर बघा, भारताची लोकसंख्या 130 करोडपेक्षा जास्त आहे। त्याच्यातील 10 करोड नागरिकांनी अजून आधार कार्ड काढलेलं नाही, परंतु 120 करोड नागरिकांसाठी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा आधार कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सर्व आधार कार्ड धारकांना नवीन पॅन कार्ड सोबत लिंक करणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाची बातमी आहे। बघा, आता सध्याच्या स्थितीला नवीन पॅन कार्ड आलेला आहे, पॅन कार्ड 2.0 आलेला आहे। म्हणजे जुनं पॅन कार्ड आतापासून चालणार नाही। जर तुम्ही बँकेमध्ये आपलं जुनं पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला जर कोणी पैसे पाठवले किंवा तुम्हाला जर काढायचे असलेस तर ते पेंडिंग मध्ये ट्रान्झॅक्शन जाऊ शकतं। सोबतच आधार कार्डची केवायसी करणं, त्यामध्ये तुमचे नाव बदलणे असेल, जन्मतारीख बदलणे असेल, पत्ता चुकलेला असेल तर तो पत्ता बदलणं असेल, तर अशी जी कामे आहेत ती आता कामे आपल्याला घरच्या घरी करता येणार आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला अर्ज सुद्धा करावा लागणार आहे। त्यानंतर तुम्ही घरच्या घरी कामे सुद्धा करू शकणार आहात। बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आपल्याला कुठेही माही सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र किंवा इतर सेंटरला जाण्याची गरज नाही। जिथं आपण आधार सेंटर असतं तिथं जाऊन आपलं नाव चेंज करत असतो। रेशन कार्डावरती वेगळं असतं, आधार कार्डावरती वेगळं असतं। जर अशा पद्धतीने असेल तर तुम्हाला आता घरच्या घरी सर्व कामे करता येणार आहे। सोबतच तुम्हाला आधार सेंटरला जाण्याची गरज नाही। सरकारने आतापासून काय केलेलं आहे की आधार कार्डाची वेबसाईट सर्वांसाठी खुली केलेली आहे। म्हणजेच सर्वजण, कोणताही नागरिक असला, जो भारतीय नागरिक असेल तर त्या सर्व नागरिकांना आपल्या आधार कार्डमध्ये जे जे अपडेट करायचे आहे ते घरच्या घरी करता येणार आहे। सोबतच बँकेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। सोबतच आधार कार्डवरती काही नवीन तर काही जुने सुद्धा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला आधार कार्डच्या आधारावरती एखाद्या योजनेचे पैसे येत असतील किंवा पूर्वीपासून तुम्हाला त्या योजनांचे पैसे डीबीटीद्वारे येत असतील तर तुम्ही ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट करायलाच पाहिजे, अन्यथा तुमचे पैसे सुद्धा पेंडिंगला पडू शकतात। ज्या नागरिकांना, ज्या महिलांना पेन्शन मिळत असेल, सोबतच कोणत्या तरी योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर त्या योजनेचे पैसे मिळत असतील। बघा, फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपण बघू, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आधार कार्डवरती घेत असाल तर तुम्ही लवकरात लवकर सावध व्हायचं आहे, अन्यथा तुम्हाला जे डीबीटीद्वारे म्हणजेच तुम्हाला आधार कार्डच्या आधारावरती पैसे येतात तर ते पैसे आतापासून येणार नाही। सोबतच अन्नपूर्णा योजनेमार्फत सुद्धा गॅस कनेक्शनचे जर तुम्ही पैसे घेत असाल
मागील वर्षी जर अर्ज केला असेल तर या वर्षीचे 2,500 रुपये तुम्हाला मिळणार नाही। त्याच्यामुळे आधार कार्डची महत्त्वपूर्ण असा नियम सुद्धा लक्षात घ्यायचा आहे। बघा, आधार कार्ड अपडेट करा आणि KYC करा, दोन महत्त्वाची कामे करायची आहेत। दोनच नवीन नियम लागू झालेले आहेत। त्याच्यामध्ये एक तर आधार कार्ड अपडेट करायचं आहे। आता अपडेट करायचं म्हणजे काय, तुमचा आधार कार्डवरती जुना फोटो होता, सोबतच जी जन्मतारीख चुकलेली असेल, दुरुस्ती केलेली असेल, नावामध्ये काही मिस्टेक झालेली असेल किंवा ॲड्रेसमध्ये काही चुकीची पद्धतीने माहिती दिलेली असेल तर तुम्हाला ती अपडेट करून KYC करायची आहे। अन्यथा तुमचे सर्व पैसे पेंडिंग राहतील किंवा एरर सुद्धा येणार आहे। आता एरर येणार म्हणजे काय होणार आहे, तर तुमचे पैसे हे पेंडिंग होतील। ज्यावेळेस अपडेट कराल त्यानंतरच तुम्हाला हे पैसे येणार आहे। त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती आहे, तुमच्या सर्व गरजवंत मैत्रिणींपर्यंत, मित्रांपर्यंत शेअर करायला पाहिजे। परंतु पॅन कार्ड धारकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, ते सुद्धा अगदी सविस्तर बघायचे आहे। तर बघू शकता, भारतामधील बहुतांश नागरिकांकडे पॅन कार्ड आहे, परंतु आतापासून जुने पॅन कार्ड चालणार नाही। सरकारने पॅन कार्ड 2.0 तयार केलेले आहे, तर ते आपल्याला घरच्या घरी सुद्धा काढता येणार आहे। तुम्हाला माही सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्राला जाण्याची गरज नाही। बघा, एक मुद्दा लक्षात घ्या। तर बघा, भारतामधील 130 करोड नागरिकांमधील 50 करोड नागरिकांकडे पॅन कार्ड आहे, परंतु जुने पॅन कार्ड आतापासून चालणार नाही। तर तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भारत सरकारने, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पॅन कार्ड 2.0 सुरू केलेले आहे। आता एक आपल्याला कुठे जाऊन काढायची गरज भासणार नाही। माही सेवा केंद्राला जाऊन 100-200 रुपये सुद्धा खर्च करण्याची गरज नाही। तर तुम्ही हे घरच्या घरी करू शकता। पॅन कार्डची वेबसाईट सुद्धा सर्वांसाठी खुली केलेली आहे। त्याच्यामुळे सर्व पॅन कार्ड धारकांनी आपले पॅन कार्ड, आपल्या फॅमिलीमधील जेवढे पण सदस्य असतील तर त्या सर्व सदस्यांचे पॅन कार्ड घरच्या घरी सुद्धा तुम्हाला काढता येणार आहे। सोबतच बँकेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहे, सोबतच पैसे कुठून आले आहेत आणि पैसे कशाचे आहेत याविषयी सर्व माहिती देण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे असते। आपण कमावलेल्या पैशांवरती शासनाचा अधिकार असतो, परंतु 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास शासन आपल्यावरती कारवाई करू शकतं। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। तर सरकार काय म्हणतंय की तुम्ही जेवढे पण पैसे कमवले असतील, बघा, तुम्ही जर 5 लाखांपेक्षा जास्त पैसे कमवले असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो। आता हा टॅक्स तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती दिला जातो। पॅन कार्ड, परंतु तुमच्याकडे पॅन कार्ड 2.0 असणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामधून टॅक्स कटून तुमची जी रक्कम असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, तुमच्या खात्यामध्ये सरासरी 10 लाख रुपये आहेत, तर या 10 लाख रुपयांवरती सुद्धा शासनाचा अधिकार असतो। आता या 10 लाख रुपयांमध्ये जो टॅक्स असतो तो टॅक्स पूर्णपणे गव्हर्नमेंटला द्यावा लागतो। जर गव्हर्नमेंटला नाही दिला तर आपल्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे या टॅक्स विषयी सुद्धा आपल्यापाशी पॅन कार्ड 2.0 असणं आवश्यक आहे। जुने पॅन कार्ड आतापासून चालणार नाही, तुम्हाला सुद्धा नवीन पॅन कार्ड काढणं गरजेचे आहे। सोबतच सरकारने अजून महत्त्वाची माहिती दिलेली आहे। विविध सरकारच्या योजना किंवा आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे असेल, या सर्व गोष्टींसाठी सरकारने नवीन पॅन कार्ड लॉन्च केलेले आहे, परंतु या गोष्टींवरती सरकारचं नियंत्रण असतं। सरकारने जुने पॅन कार्ड बंद करण्याची सुद्धा काही कारणे आहेत, ते सुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु नवीन पॅन कार्ड काढलेलं आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा काढून घेणं गरजेचं आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही नवीन पॅन कार्ड 2.0 घरच्या घरी काढा आणि तुमचे जे होणारे नुकसान आहे तर ते भविष्यामध्ये सुद्धा नुकसान झाले नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून हे पॅन कार्ड काढणं गरजेचं आहे। फक्त स्वतःचे काढू नका, घरातील जेवढे पण सदस्य असतील, सोबतच बँकेला जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं असेल किंवा पॅन कार्ड लिंक केलेलं असेल तर त्यांची सुद्धा KYC करणं गरजेचं आहे। तर बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला, भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। परंतु जर मनामध्ये काय अडचण असेल तर कमेंट सेक्शन सुद्धा ऑन आहे, कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकता। तर चला, भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।